आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत। खरं तर कर्जमाफीची डेडलाईन पुढे गेलेली आहे, 30 तारखेला होणार आहे, आता 5 जुलैपासून होणार आहे। कसं बघतं शेतकऱ्यांचं कर्ज आहे सगळं काय? 30 जूनला त्यांनी शब्द दिला होता, पण त्याच्या अगोदर सरकारनं शासन निर्णय काढला, त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहे आणि त्याच्यानं कदाचित 5 जुलै जे दिलेली आहे त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण असं असू शकते का एकंदरीत काही दुरस्त्या सरकारला सुचवायच्या असेल आणि त्या दुरस्त्या झाल्या, जसं मी म्हटलं होतं का 22-23, 23-24 आणि 24-25 नंतर 25-26 आणि 26-27ला सुद्धा कर्ज भरणाऱ्यालाच प्रोत्साहन निधी आपण देऊ, त्याचे 2 वर्ष कर्ज त्यानं भरलं पाहिजे। हे चुकीच्या काही त्रुट्या आहे त्या सुद्धा कमी करणं गरजेचे आहे आणि छत्रपती शिवराय आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मध्ये ज्या कर्जबाजारी शेतकरी होते ते पात्र होते, पण त्याचा निधी उपलब्ध झाला नाही, त्याच्यामुळे त्या रेकॉर्डवर आज कर्जबाजारीच आहे, तो निधी सुद्धा तरतूद केली पाहिजे। आणि दुसरं आम्ही पाहतो आहे का महात्मा फुलेमधला कर्जबाजार तेव्हा कर्जमुक्ती झाली, पण आता तो पुन्हा कर्जबाजारी झालेला आहे, कारण कोरोनासारखा मोठा भयंकर संकट आपल्यावर होतं, त्यांना सुद्धा 50,000हून ते 1 ते 1.5 लाख 2 लाखापर्यंत गेलं पाहिजे, अशा आमच्या ज्या काही सूचना होत्या। आणि अंध अपंग किंवा विधवा महिला यांनासाठी सुद्धा एक सरसकट कर्जमाफी होणं गरजेचं आहे, ह्या आम्ही सूचना मांडल्या। मला वाटते अपेक्षा करतो आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून, एकनाथजी शिंदे साहेबांकडून काय ह्या सगळ्या विषयावर ते चर्चा करून त्याच्यातल्या दुरस्त्या निश्चितच माझ्या शेतकऱ्याला आधार देणाऱ्या ठरेल। मुळात शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते नवजुनं करायचं असतं, त्यामुळे 30 जूनपर्यंत तारीख असते। आता ती ओलांडल्यामुळे बँकांचा तगादा मागे लागलेला आहे, सरकारला थोडं हे ताळमेळ जमलं नाही का? नाही, मला असं वाटतं का सरकार म्हटलं तर बँकेला तशा सूचना जाणं गरजेचं आहे। पहिले तर त्या सूचना देणं म्हणजे आता याच्यात महत्त्वाचा मूळ मुद्दा काय आला आहे का हे शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाणार नाही, खात्यात पैसे जाणार आहे। खात्यात जाणार म्हणजे काय, बँकेलाच जाणार आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्याला भेटणार का पैसे, तर बिलकुल नाही, शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाणार नाही, पण डोक्यावरचा बोजा कमी होईल, हे त्याच्यातलं सूत्र आहे। आता बोजा जर कमी होत असेल आणि डायरेक्ट बँकेलाच त्याचा फायदा होते, तर मला असं वाटतं का सरकारनं एक परिपत्रक तातडीनं काढणं गरजेचं आहे का हे जे सगळे पात्र शेतकरी आहे यांना पुनर्कर्ज देणं गरजेचं आहे, त्यांना पुन्हा कर्जमाफीचंच गृहीत धरून त्यांना आता नवीन वर्षासाठी कर्ज दिलं पाहिजे पेरणीसाठी, अशा अपेक्षा करतोय आम्ही। खरं तर तुम्ही आज परीक्षांचा मुद्दा मांडला, एकीकडे तुम्ही म्हणता ऑफलाईन घ्या, मात्र आज दादाजी भुसेंनी म्हटलेलं आहे की ऑनलाईन घेण्यासाठी समिती त्यांनी गठीत केलेली आहे। मला वाटतं पेपर फुटीचं कारण हे ऑफलाईन नाही आहे। दादा भुसेंचं मंत्रालय दरवर्षी 16 लाख 10वीच्या विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षा घेतं, 12वी विद्यार्थ्यांचे सुद्धा 12 लाख आपल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा घेतं। केंद्रीय लोकसेवा आयोग सुद्धा इतक्या मजबूतीनं किमान 12 ते 13 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते घेत राहतं। आणि इतर सगळ्या तामिळनाडू असेल किंवा इतर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या परीक्षा ऑफलाईन होतं, कारण त्याच्यापैकी बऱ्यापैकी त्याच्यात करप्शनला वाव नसतं, त्याला हस्तक्षेप करण्याचं वाव नसतं। ऑनलाईन सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं वापरलं जातं, तुम्ही सांगा, बँकेतल्या खात्यातले पैसे साध्या एका OTPवर काढल्या जात असेल आणि मग हे केंद्र सगळे हॅक करण्याचा प्रयत्न, आज TCS सारख्या कंपनीचा नाव घेतलं जातं, गुणगौरव केलं जातं, 2च केंद्र आहे आणि जे काही केंद्र वापरतात परीक्षा घ्यायसाठी ते खाजगी वापरतात। आता खाजगी केंद्र हस्तक्षेप करायला काही फार मोठा वेळ लागत नाही, वाव त्याच्यात बराच वाव आहे, त्याच्यानं ह्या सगळ्या माझं तर असं मत आहे का ह्या ऑफलाईन झाल्या पाहिजे, महाराष्ट्र लोकशाही आयोगाद्वारे झाल्या पाहिजे, कुठल्याही खाजगी कंपनीला ह्या परीक्षा देता कामा नये। त्याच्यावर लागन तर ब्रिगेडियर बसवा, एखादा चांगला मिलिटरीमधला माणूस बसवा, जसं मिलिटरीमध्ये कुठल्याही प्रकारच्या परीक्षा फुटत नाही त्या धर्तीवर आपण त्या राबवल्या पाहिजे। खरं तर आपण पाहतोय की तुम्ही सांगितलं का ऑनलाईनला धोका आहे, तसंच तो ऑफलाईनला सुद्धा धोका पाहायला मिळतोय, कारण ऑफलाईनचे पेपर फुटले म्हणून त्यांनी ऑनलाईनची घोषणा केलेली आहे। नाही, ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये फरक किती आहे लक्षात घ्या। ऑफलाईनला काही एका ठिकाणीच त्याचं छेद केलं जातं, इथं अनेक प्रकार दे ना, तुम्ही सांगा ते जे काही केंद्र आहे ते हॅक करायला काय जात आहे, वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून कशा पद्धतीनं त्या पेपर फोडायला काय वेळ लागते, तिथे जास्त मला वाटतं अधिक भीती आहे, इथे त्या मानानं कमी आहे। आता आपण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये भीती कमी आहे। दादाजी भुसे म्हणतात की ऑनलाईन जी आहे ती परीक्षा घेतली आहे, मात्र बच्चू कडूंचं मत आहे की त्या ऑफलाईन झाल्या पाहिजे, त्यामुळे सरकार नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। कॅमेरामॅन अनिल सरासुरने, एबीपी माझा, मुंबई।